वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. नागपंचमीला देवळाली प्रवरा येथे कलगीतुरा शिवपार्वतीचा सवाल जवाब रंगला. नागपंचमी सणानिमित्त देवळाली प्रवरा येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात तब्बल 70 ते 80 वर्षापासून सुरू असलेली कलगीतुरा अर्थात शिवपार्वतीचा सवाल जवाबाची पारंपरिक कला यंदाही उत्साहात सादर करण्यात आली. या कार्यक्रमात धार्मिक आणि आध्यात्मिक विषयांवर सवाल जवाबाच्या माध्यमातून भेदिक रचना सादर केली जाते. पार्वतीने प्रश्न विचारायचा आणि भगवान शंकराने त्याचे उत्तर द्यायचे. अशा स्वरूपातील हा कलगीतुरा सामना उपस्थितांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. शाहीर हैबाती बाबा, गणपत बाबा चौरे, सकाराम गडकरी आणि गणपत गडकरी यांसारख्या जुन्या शाहिरांनी या कलेतील भेदिक वाक्यरचना हस्तलिखित स्वरूपात जतन करून ठेवली आहे. गीता आणि पुराणांचा आधार घेत शिवपार्वतीचा संवाद या रचनांमधून मांडला जातो. हीच परंपरा सध्या अटक, महापुरे, होले, मुसमाडे आणि खडांगळे परिवारातील तिसरी पिढी पुढे नेत आहे. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या हस्ते व देवळाली प्रवरा भजनी मंडळाच्या वतीने राजेंद्र चव्हाण व कांता पाटील कदम आणि केदारनाथ चव्हाण आदींनी कलगीतुरा भजनी मंडळातील कलाकारांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी तुरेवाले शाहीर दत्तात्रय बापूराव होले, अथरू मुसमाडे, भाऊसाहेब बापूराव होले, तुकाराम खडांगळे, मधुकर मुसमाडे, सुनील होले, नानासाहेब बापूराव होले, बापू गंगाधर होले आदी सहभागी झाले होते. तर कलगी शाहीर म्हणून सकाराम महापुरे, रामभाऊ अटक, तुषार महापुरे, निवृत्ती अटक, बाळासाहेब महापुरे, अशोक महापुरे, ज्ञानेश्वर महापुरे, तुकाराम गोंडे, अरुण महापुरे, अशोक अटक, अंबादास अटक, संतोष अटक, सोमनाथ अटक आणि कुंडलिक खरात यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला हरिभक्त परायण राजू चव्हाण, कांता पाटील कदम, अशोक मथाजी मुसमाडे, जगन्नाथ दामोदर होले, कारभारी चव्हाण, सूर्यभान कदम, कांता बर्डे, कारभारी उंडे, आप्पासाहेब कदम, जगन्नाथ येवले, भाऊसाहेब वाळके, भीमराज चव्हाण, मधुकर थोरात, भगवान हुंडे, दिगंबर भूमकर, अशोक चव्हाण, बापूराव कदम, भास्करराव तांबे, संजय डू, सुखदेव होले आदी उपस्थित होते. जुन्या पिढीने जपलेली आणि नव्या पिढीने पुढे नेलेली ही लोककला म्हणजे देवळाली प्रवरा परिसराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अनमोल ठेवा आहे. राजेंद्र उंडे, वेद बातमीचा, देवळाली प्रवरा. देवळाली प्रवरामध्ये नागपंचमीच्या सणानिमित्त गेल्या 70-80 वर्षाची जी परंपरा आहे की हा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी देवळाली प्रवरामध्ये होत असतो. आमच्याकडं होले परिवार, मुसमाडे परिवार, आटक परिवार, त्याचप्रमाणे आमचे पाहुणे महापुरे पाटील, खंडागळे परिवार यांनी ही प्रथा पुढे चालू ठेवली आणि या ठिकाणी हा शिवपार्वतीचे प्रश्न सवाल जवाब या कथेतून त्यांनी या ठिकाणी विदित केलं. हे ज्ञान दिलं. अत्यंत अमोघ असं ज्ञान यांनी लिखाण करून ठेवलेलं आहे. आमचे आटकंचनी यांचे वडील असतील किंवा दत्तोबाचन यांचे वडील असतील, यांनी सर्वांनी हे लिखाण, आता महापुरेंनी पण स्वतः लिखाण केलेलं आहे. आणि गडकरी महाराज, त्याचप्रमाणे गणपत महाराज, हैबती महाराज, गोपाळनाथ महाराज यांचं अनेक काव्य त्यांनी आज या ठिकाणी उद्बोधित केले आणि अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी केला. देवळाली प्रवराच्या ग्रामस्थांना या ठिकाणी ज्ञानामृत दिलं. त्याबद्दल मी त्या सर्व शाहिरांचं देवळाली प्रवर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो, हार्दिक आभार मानतो. जय हरी. मी शाहीर सकाराम महापुरे या देवळाली गावामध्ये 40 वर्ष वास्तव्य करून राहिलेलो आहे. माझे सासरे साहेबराव किसन अटक हे माझे गुरु होते. त्यांनी ही परंपरा देवळाली गावात दरवर्षी नागपंचमी निमित्ताने ते जुने म्हातारे कार्यक्रम करत होते. त्या पिरियडमध्ये मोठा बाप्पू, लहाना बाप्पू, हिटलर असे काही विद्वान पंडित ते गायन काम करत होते जुने हनुमानाचे मंदिर जवळ. परंतु कारणास्तव त्या जागेवर मंगल कार्य किंवा मोठा एक हॉल तयार झालेला आहे. त्यामुळे या जागेवर काकासाहेब चौक, त्या काकासाहेब म्हणजे एक देव माणूस होता, त्यांच्या नावाचा हा काकासाहेब चौक प्रचलित झालेला आहे. हे जुने हनुमान मंदिर तिकडे आहेत आणि हे नवे हनुमान मंदिर हे गावकऱ्यांनी बांधलेलं आहे.
या ठिकाणी सालाबाद पद्धतीने कलगी आणि तुरा, स्त्री आणि पुरुष, नवरा आणि बायको यांचा हा संवाद असतो. बायकोनी सांगावं, नवऱ्याने आणून द्यावं, बायकोनी स्वयंपाक करावं, नवऱ्याने जेवण करावं. ही पद्धत पारंपरिक शाहीर हैबती बाबा गाडगे पुशे सावळी समाधी स्थान आहे. गणपत बाबा चौरे यांचं अंमली वडगावमध्ये समाधी स्थान आहे. त्या दोन्ही लोकांनी हे भेदिक काव्य परंपरे पद्धतीने टिकून ठेवलं, लिखाण करून ठेवलं. एक तारी भजन गणपत बाबा चौरे, कलगी सम्राट शाहीर हैबती बाबा यांनी हे जतन करून ठेवलं. तेव्हा आम्ही हळूहळू हे प्रचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. आज मी म्हातारा 81 वर्षाचं वय झालेलं आहे, परंतु माझा नातू हा कार्यक्रम करतो. या निमित्ताने नागपंचमी या सणानिमित्ताने सालाबाद पद्धतीने कार्यक्रम आवर्जून आम्ही करत असतो. ही गावकऱ्याची माझी विनंती आहे. आपल्या देवळाली प्रवरा शहरामध्ये गेले 70 ते 80 वर्षापासून ही शिवशक्ती भेदिक गाण्याची जी परंपरा आहे ती आमचे गुरुवर्य परमपूज्य सद्गुरू सखाराम बाबा गडकरी, त्याचप्रमाणे गणपत बाबा गडकरी, त्याचप्रमाणे गणपत बाबा चौरे अशी या तुरेकर मंडळींनी या ठिकाणी त्यांच्या अमोल अशा आत्मज्ञानातून या ठिकाणी ती एक परंपरा हस्तलिखित केलेली आहे. आणि स्वतः अनुभव घेऊन या ठिकाणी गीता पुराण यांचं त्या ठिकाणी सहाय्य घेऊन हे काव्य हस्तलिखित केलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे काव्य शिव आणि पार्वती हा एक संवाद आहे. पार्वतीनं प्रश्न करायचे आणि शिवानं त्या ठिकाणी पार्वतीला त्याचं उत्तर द्यायचं, अशी ही जुनी परंपरा आहे. आपल्या देवळाली प्रवरा शहरवासियांनी ही परंपरा आज तागायत जपलेली आहे. त्यामध्ये आमचे परममित्र हरिभक्तपरायण राजू अण्णा चव्हाण, त्याचप्रमाणे आमचे परममित्र हरिभक्तपरायण कांता पाटील कदम हे आमच्या या दरवर्षी कार्यक्रमाला अमोल असं सहकार्य करतात, आम्हाला प्रेरित करतात आणि या ठिकाणी सहकार्य सुद्धा करतात. त्यामुळे आम्ही संपूर्ण गावकऱ्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. या देवळाली गावामध्ये गेली 70 ते 80 वर्षापासून माझे वडील साहेबराव किसन आटक हे ह्या गावामध्ये भेदिक भजनाचा कार्यक्रम करीत होते. त्यांच्याबरोबर दत्तात्रय फुले यांचे वडील बापूराव शाहीर, दुसरे लाने बापूराव शाहीर हे देखील यांचा सामना आमना होत होता. यांच्याच आम्ही लेखणीतून यांच्या कृपा आशीर्वादाने, शिंदे गुरुजीच्या आशीर्वादाने आम्हाला थोडंफार यायला लागलं. आम्ही ते गाऊ राहिलो. मी नगरमध्ये 4 वेळा प्रथम पुरस्कार मिळवले, महाराष्ट्राचा प्रथम पुरस्कार मिळवला आणि शासनाचं मानधनाचं 5,000 रुपयाचं मानधन मला शासनाने चालू केलेलं आहे. मी त्यांचा आभारी आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. ये गुरु बसन घ्या वर्ण बळ कुणाला व्यर्थ काय रे.
जिरू हे तत्व जाईल जिरू जीव देव देय कल्प जन्म जन्म येईल हे जीव देव देय कल्प जन्म जन्म येईल हरे गुरु भीमराव माझे हरि रूप अंतरदक्षिणे घ्यायू आये गणपता तुला ज्ञानी बोली नाम पातक तुझ्या गाण्याची दावमती तुझ्या गाण्याची दावमती हजार लक्ष 52 कोटी मोठ देव प्रत्या हे हजार लक्ष 52 कोटी मोठ देव प्रत्या सर्व संग घेऊन पंडित तुम्ही गाणं म्हणती तुम्ही गाणं म्हणतीये संग ठेवा बाजूला संघाची मोठ देव पुरत्या संग ठेवा बाजूला संघाची मोठ देव पुरत्या नव्हता अरबुल नव्हता प्रभू नव्हती अंधर सुनी अहो नव्हती अंधर सुनी नव्हती अंधर सुनी शाहिरा ऐका प्रथम सोन्या नव्हता उरुम नव्हता पुरुम नव्हती शेषाला फोनी नव्हती शेषाला फोनी नव्हती शेषाला फोनी नव्हती नंदीला नसऱ्या हे नव्हती नव्हती शेषाला फोनी नव्हती पुढे बोलू नका महाराज वेळेवा पुढे बोलू नका